आज आपण आलेलो दत्तनगरचा महाराजा नालासोपारा पूर्व या ठिकाणी आपण जर बघू शकता दत्तनगरचा महाराजा यांनी यावर्षी दरवर्षीप्रमाणे अत्यंत अशी सुरुवात टीम या ठिकाणी सजवलेली आहे. तर मला एक सांगा की या मंडळाचे किती वर्षांनी मंडळ जेव्हापासून या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि विविध अशा ज्या टीम्स आहेत त्या यावर्षी कुठली टीम आपण या स्वरूपात वापरलेली आहे. मंडळाला 35 वर्ष आहे. 1993ला आपली स्थापना झाली. लहान मूर्तीपासून आपण स्थापना केलेलं आहे. 1 फुटाची मूर्ती होती, तेव्हापासून आपण मंडळ स्थापन केलं. त्याच्यानंतर हळूहळू 35 वर्ष आहे आणि आम्ही समाजाला जास्त करून टॉपिक करून विषय करून या मंडळाच्या मूर्तिकारांविषयी आपण काय सांगू शकतो? पहिले तर आम्ही मूर्ती म्हणजे नालासोपारातूनच घ्यायचो. त्याच्यानंतर आम्ही 5 ते 10 वर्ष लालबागला उदय खातो यांच्याकडून आणायला लागलो. त्याच्यानंतर आपले वसईचे गुणात पाटील यांचं नाव झालं. मार्च कमीत कमीत आम्ही 10 वर्ष झाली त्यांच्याकडूनच मूर्ती घेतो. या मूर्तीचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी जी मूर्ती आहे ती दरवर्षीप्रमाणे हीच असते. मूर्ती आमची तशी आता करोनामध्ये 2-3 वर्ष मूर्ती लहान होती, त्यामुळे आम्ही लहान होती. बाकी आमचं गणपतीचं पॅटर्न दत्तनगरचा महाराजा 99% फेमस असतो. कारण जेव्हा आम्ही विसर्जन करायला निघतो किंवा आगमन होतं तेव्हा खास मूर्ती बघण्यासाठी पूर्ण म्हणजे आमचं वसईपासून पूर्ण नालासोपारा विजयनगर नगेंद्रपर्यंतची लोक उभी असतात आगमनाच्या. आणि विसर्जनच्या दिवशी आम्हाला कमीत कमी आम्ही निघतो इथून 4 वाजता, पण आम्हाला विसर्जनला सकाळचे 2 ते 3 वाजता. तोपर्यंत पब्लिक फक्त दत्तनगरचा महाराजा हा बघण्यासाठी स्टेशनला उभा असतो की तो आल्याचे आपण इथून जायचं. म्हणजे लोकांचं पण ह्या आमच्या गणपतीबद्दल भरपूर हे आहे काय आस्था वगैरे. तर नालासोपारा रहिवाशांना मी एकच आणि कळकळीची विनंती करेल की दत्तनगरचा महाराजा या मंडळाला आपण पुढील 11 दिवस या ठिकाणी जे काय आहे ते गणपतीच्या चरणी नतमस्तक होण्याकरता या ठिकाणी व्हिजिट करावी आणि या टीमचा या ठिकाणी आपण आनंद द्विगुणित करून अशा प्रकारे या मंडळाला सहकार्य करावे ही कळकळीची आणि नम्रतेची विनंती. धन्यवाद. आपण माहिती दिल्याबद्दल. गणपती बाप्पा. 2 मिनिटात